विधान परिषदेचे उपसभापती सचिन भाऊ अय्यर यांनी आज महालक्ष्मी धोबीघाट इथल्या सगळ्या कामांची पाहणी केलेली आहे। इथल्या परिसराचा ते आढावा घेत आहेत। पाहतो आपण कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासोबत मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते आणि थेट सचिन भाऊ यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सचिन भाऊ, आज संपूर्ण महालक्ष्मी परिसर, धोबीघाट परिसर, राम मंदिर या ठिकाणची तुम्ही पाहणी केली, काय तुमच्या निदर्शन? नाही, कोळीवाड्यावरून आलो आम्ही। कोळीवाडा आहे, पापन मार्ग आहे, आपल्याकडे मेजर इन्फ्रास्ट्रक्चरचे जे विषय आहेत त्याला चालना मिळायला पाहिजे। आता आपण नेहरू सेंटरवरून घेऊन आपण वॉक थ्रू काढतोय आपण कोस्टलपर्यंत जाण्यासाठी, कारण हजारो लोक कोस्टलला जायला बसनी जातील का, तर ते प्रोजेक्ट आहे। इकडे आपण शिरीन टॉकीच्या इकडे गॅमन इंडियाच्या माध्यमातून फ्लायओव्हर झाला होता, पण कित्येक वर्ष तो फ्लायओव्हर पुढे जातच नाही आहे, तर ते त्याला दक्षता द्यायला आहे। आणि मी असं सांगितलं की याच्यात लोकांच्या बिल्डिंगा जात आहेत, त्यांना पर्याय घरं कुठे देणार आहात? पर्याय घरं जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत हा विंग तुम्ही एबेन्समध्ये ठेवा आणि तो जो विंगचं काम चालू आहे ते करणार। कोळीवाड्यातले रस्त्याचे आहेत, तुम्ही बघितलं असेल कालच दुर्दैवाने बुलेश्वरला जी घटना घडली, आणि अशा घटना मुंबईत होता कामा नये, म्हणून पूर्ण मुंबईतले जे खड्डे बुजवण्याचं काम केलं पाहिजे। आणि त्याचा एक भाग म्हणून वरळीमध्ये पण देखील आपण बघताय की असे काही खड्डे कोळीवाड्याला आहेत, इकडे जे पडलेले आहेत तेही तातडीने बुजवण्याचे आदेश देण्यासाठी आज इकडे सर्वांचा पाणी दौरा करण्याचं काम केलेलं आहे। ठाकरे यांनी पण काही दिवसांपूर्वी या ठिकाणी पाणी दौरा केला होता आणि त्यांनी दावा केला या ठिकाणी आम्ही विकास कामं करतोय। मग विकास कामं होत नाही तिथे वरळी आणि महालक्ष्मी परिसरामध्ये असं म्हणा? नाही, आता प्रत्येकजण आपापल्या पर्यायाने करतायत। ते दुसऱ्या रस्त्यावर गेले असतील जिकडे खड्डे नसतील, मी जिकडे खड्डे गेलो त्या रस्त्यावर आलेलो आहेत, ते कुठच्याही रस्त्यावर असेल तरी देखील शेवटी वरळीकरांचा विकास हा होणं महत्त्वाचं आहे। ते त्यांच्या पर्यायाने करतायत, मी माझ्या पर्यायाने करतोय। नक्कीच आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी अमराठी जो वाद आहे तो पेटल्याचं चित्र पाहायला मिळतो। आज कांदिवलीमध्ये तर रस्ता अडवला, एका अमराठी चालकानं मराठी चालकाला मारहाण सुद्धा केली, बराच वेळ रस्ता सुद्धा अडवला, पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि वाहतूक सुद्धा कोंडी झाली। कसं पाहता? कठोर कारवाई केली पाहिजे जे कोण दोषी असेल तर। आपण बघितलं असेल की राज्य सरकारने सुस्पष्ट भूमिका घेतल्यानंतर, मी तुम्हाला सांगतो का अनेक लिफ्टमॅन असतील, ते आहेत झारखंडचे, उत्तर प्रदेशचे, एवढे चांगले मराठी बोलतात, तरुण पोरं, ते कुठनं शिकलेत? तर ज्याला करायचं असेल तो बरोबर करतो। काही लोक अशी आडमोठीची भूमिका घेतात, हीच लोक मला सांगा, जर आम्ही तिकडे यूपीला गेलो, झारखंडला गेलो, बिहारला गेलो आणि तिकडे जर त्या भाषेचा अनादर केला तर कोण ऐकतील का? हे अशा प्रकार होऊ नये, कायदा सुव्यवस्था कोणी बिघडवता काम करता कामा नये। शासनाने लगेच त्याच्यात दखल घेऊन कठोर कारवाई केली पाहिजे। दुसऱ्या बाजूला परवाच प्रकाश सुर्वेंच्या माध्यमातून 26 तारखेला अमराठी लोकांना मराठी शिकवण्याचा जो यशस्वी क्लास झालेला आहे आणि त्याचे सर्टिफिकेट वाटप करण्याचं आम्ही करतोय आणि हजारोची संख्या आहे। म्हणजे ज्याला गरज आहे, ज्याला करायचं आहे, पण काही लोक त्याचा जाणीवपूर्वक दिशाहीन करून घेऊन समाजामध्ये जे कटुता निर्माण करतायत ते दुर्दैवी आहे। नक्कीच, पण आपण पाहतोय संजय राऊत कुठेतरी आक्षेप घेताना पाहायला मिळत आहेत। ते उलट म्हणतायत की एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे, प्रताप सरनाईक अंडा बुर्जीची गाडी लावायचे, मग नाही ते म्हणतायत की मग चहावाल्याचा दबाव आहे का, रिक्षा चालकांवरती अन्याय का? नाही, म्हणजे काय त्यांना काय म्हणायचं, म्हणजे त्यांनी मराठी नाही आले तरी देखील चालेल अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या वतीने त्यांनी स्पष्ट करावी। लोक त्याच्याबद्दलचं उत्तर त्यांना जाब विचारतील। मी तुम्हाला सांगतो, मी राज्याचा परिवहन मंत्री होतो 2013-14 साली, ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचा सरकार होता, तेव्हाही नियम होता, अंमलबजावणी होत नव्हती। आता आज जर अंमलबजावणी प्रताप सरनाईक सारख्या एका चांगल्या व्यक्तीने करून, ते पण आवाहन करून आणि लोकांना शिक्षणाचा मार्ग दाखवून जर करत असतील तर मग त्याच्यात गैर काय? परंतु काय असते की तुझं केलं तर ते वाईट, मी केलं तेच चांगलं, असं भासवण्याचा प्रयत्न जर होत असेल तर हे दुर्दैवी आहे। नक्कीच, मातोश्री बाहेर सध्या 2 बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून ईदच्या शुभेच्छा देणारे बॅनर लागलेत, तर आपल्या शिवसेनेकडून गणपतीला जे कोकणात जात आहेत त्यांना मोफत बस सेवेचे बॅनर लागलेत। ठाकरेंची जी शिवसेना आहे ती मूळ मुद्द्यावरून दूर जाते असं म्हणावं? आता त्याच्यातूनच तुम्हीच बोलले, त्यातून स्पष्ट होत आहेत, मुंबईमध्ये 700-800 लोकांना मोफत रीतीने बसची सेवा करण्याचं काम एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखाली आणि श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय। आम्ही आमच्याच परिसरामध्ये 100-150 बसेस या दक्षिण मुंबईमध्ये आणि अशा वेगवेगळ्या भागामध्ये सोडतो, म्हणजे आम्ही सेवा देण्याचं काम करतोय, म्हणजे देण्याची भूमिका आहेत। आता लेणेवाल्यांनी काय करायचं त्यांचा विषय, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की यावेळी चाकरमानी हा निवळ कोकणातला नाही, आता कोल्हापूरवासी पण गणपतीला सणाला जायला लागले, त्यांची सुविधा आणि त्यांची व्यवस्था आम्ही ज्या अर्थी करतोय। याचा अर्थ असा आहे की पारंपरिक हिंदू धर्माचे सणाला
प्रोत्साहन देण्याची भूमिका आमची आहे. नक्कीच. पण आता आपण पाहतोय की गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. माझगावमध्ये जी मिरवणूक काल झाली त्यावरती अंडी फेकण्याचा जो प्रकार आहे हे चालू देणार नाही. पण एक लक्षात आपण सर्वांनी गेलं की हे करणारा कोणतरी एक व्यक्ती असतो. तो एक व्यक्तीमुळे पूर्ण समाजालाही दोष देता येत नाही. परंतु अशा व्यक्तीवर अशा गोष्टी करण्याची हिंमत कशी होते हाही एक प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून मला असं वाटतं कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शासन योग्य रीतीने दखल त्यांनी कालच घेतलेली आहे. DCP कन्सर्न तिकडे आलेले आहेत. मंडळांनी पण चांगल्या रीतीने सहकार्य केलेले आहेत. अशा घटना पुढच्या काळामध्ये होण्याची आणि वाढवण्याची शक्यता आहे. मी मंडळाला आवाहन करीन की अशा कुठच्याही लोकांनी जर असे आले तर तातडीने तुम्ही पोलिसांकडे ही जबाबदारी द्या. कायदा कृपया कोणी हातात घेऊ नका. कारण आपल्या सणाला एका प्रकारे गाळबोट लावण्याचा प्रयत्न काही लोक करत असतील तर त्यांनापासून लांब राहण्याचं काम केलं. अमरावतीमध्ये 3 शिशूंचा नाहक बळी गेलेला आहे आणि याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. पण आरोग्य खात्यावरती कुठेतरी गंभीर स्वरूपाचे आरोप करतायत विरोधक. मला अजून त्याच्यातली माहिती माहीत नाही आहे. पण जर अशी गंभीर गोष्ट असतील तर त्याला गांभीर्यरीतीने प्रकाश आंबेडकर सारखे आरोग्यमंत्री अत्यंत चांगलं काम करत आहेत. ते नक्कीच दखल घेतील. शेवटचा प्रश्न आहे, आपण पाहतोय मुंबईमध्ये गणेशोत्सव येत आहे. तुम्ही काय नागरिकांना आवाहन करू इच्छिता? मी नागरिकांना आवाहन करीन की कायदा सुव्यवस्था हातात न घेता चांगल्या रीतीने हिंदू धर्माची आणि विशेषतः लोकमान्य टिळकांनी ज्या संकल्पनेतून समाजाला एकत्रित आणण्यासाठी हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला त्याच भावनेतून आणि विधायक दृष्टिकोनातून आणि त्यातून समाजाला संदेश देणारे उत्सव जोरात साजरा करा. आनंद घ्या. त्याचबरोबर जाणीव देखील ठेवा. आणि गणरायाचरणी मी एवढंच या निमित्ताने प्रार्थना करेन की त्याचं आगमन होईपर्यंत ते जाईपर्यंत मुंबईकर आणि विशेषतः राज्यामध्ये सुखरूप रीतीने हा उत्सव चांगल्या रीतीने साजरा व्हावा अशी अपेक्षा. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.